आता हे मीडिया चालू आहे, मीडिया समोर असं बोलत नाही. तुम्हाला कर्जमाफी झाल्यानंतर जे पैसे येतात त्या पैसे काय करता तुम्ही? शेतीमध्ये गुंतवणूक आहे करू काहीतरी. शेतकरी म्हणतो विम्याचे पैसे पाहिजे, याचे पैसे पाहिजे, मग साखरपुडे करा, मग लग्न करा. तर कोणता विषय आहे? सद्यस्थितीत राज्याचे कृषी मंत्री पद सांभाळणारे माणिकराव कोकाटे हे या ना त्या कारणानं कायम चर्चेत राहिले. कधी सरकारमधील मुख्यमंत्र्यांच्या विरोधात तर कधी श्रीमंत असूनही गरीब दाखवून सरकारची फसवणूक करणारे माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांबद्दल अवमानकारक विधान केलं आहे. 2 दिवसांपूर्वी राज्याच्या अनेक भागात अवकाळी पावसानं शेतकऱ्यांच्या तोंडचा घास पळवला. काबाड कष्ट करून पिकवलेलं पीक हातातून गेल्यानं शेतकरी हवालदिल झालेला आहे. अशातच माणिकराव कोकाटे यांनी वादग्रस्त विधान करून शेतकऱ्यांच्या भावना दुखावल्या आहेत. पीक विमा कर्ज घेऊन शेतकरी मोठमोठे साखरपुडे आणि विवाह सोहळे करतात असा अवमानकारक वक्तव्य कोकाटे यांनी केलंय. ठीक आहे, या शेतकरी कोकाटे साहेब एकच मिनिट बोला. माणिकराव कोकाटे रेग्युलर कर्ज भरायचं का बरं लोकांनी भरायचं? रेग्युलर का बरं भरायचं? सोसायटी कर्ज घ्यायचं 5 वर्ष वाटच पाहिजे कर्ज माहिती तोपर्यंत काय भरायचं? त्यापेक्षा बरं मला एक सांगा, आता हे मीडिया चालू आहे, मीडिया समोर असं बोलत नाही. तुम्हाला कर्जमाफी झाल्यानंतर जे पैसे येतात त्या पैसे काय करता तुम्ही? शेतीमध्ये गुंतवणूक आहे करू पाहिजे तरी. सरकार शेतीमध्ये गुंतवणुकीला पैसे देणार तुम्हाला. आता कोकणाच्या माध्यमातून तुम्हाला पाईपलाईनला पैसे आहेत, इरिगेशनला पैसे आहेत, तुम्हाला क्रॉपला पैसे आहेत, शेततळ्याला पैसे आहेत, सगळ्याला पैसे आहेत. भांडवली गुंतवणूक कोण करतं? सरकार. शेतकरी करतं का? शेतकरी म्हणतो विम्याचे पैसे पाहिजे, याचे पैसे पाहिजे, मग साखरपुडे करा, मग लग्न करा. तर कोणता विषय आहे? भांडवली गुंतवणूक शेतीमध्ये भांडवली गुंतवणूक. या वक्तव्याला काही काळ उलटत नाही तोच माणिकराव कोकाटे यांच्यावर शेतकऱ्यांची माफी मागण्याची नामुष्की ओढावली आहे. विशेष म्हणजे सरकारमधील महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीच शेतकऱ्यांची माफी मागत महायुतीतील कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या चुकीवर पांघरून घालण्याचा प्रयत्न केला आहे. काल श्रीराम नवमीनिमित्त माणिकराव कोकाटे यांनी प्रभू रामचंद्रांचं दर्शन घेतलं. श्रीरामाला शरण आल्यानंतर कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांची माफी मागत केलेल्या वक्तव्यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केलाय. मात्र महायुती सरकारला कोणाचीच गरज नसल्यानं सरकारमधील मंत्री मनाला वाटेल तसे वक्तव्य करत सुटले. राजकीय पक्ष आज जरी स्थापना झाली असेल तरी त्यांनाही माझ्या वतीनं, माझ्या कुटुंबियांच्या वतीनं आणि तमाम महाराष्ट्रातील जनतेच्या वतीनं मनापासून या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो. आणि काल अनावधानाने आणि मस्करीने केलेल्या गोष्टीमुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा मान सन्मान दुखावला गेला असेल तर कालच एका चॅनलवर मी या ठिकाणी दिलगिरी व्यक्त केलेली आहे. आज पुन्हा एकदा महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांचा जर या ठिकाणी मान सन्मान दुखावला गेला असेल तर मी पुन्हा एकदा दिलगिरी व्यक्त करतो. धन्यवाद. कोकाटे यांनी माफी मागितली असली तरीही मंत्री झाल्यानंतरचा आविर्भाव कोकाटे यांच्यामधून थोडासाही कमी होत नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. कधी जाहीर भाषणात मुख्यमंत्र्यांच्या कार्यपद्धतीवर संशय तर कधी सरकारमध्येच असहकार्याची भावना निर्माण करणाऱ्या कृषी मंत्री कोकाटे हे चर्चेत येत आहे. सध्याच्या स्थितीला भिकारी सुद्धा 1 रुपया घेत नाही, आम्ही 1 रुपयात पीक विमा देतो असं वादग्रस्त विधान यापूर्वी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी केलेले असताना मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील बेकायदेशीर 1,87,00,000 अनियमित कर्ज वाटप प्रकरणी सहकार विभागाकडून मंत्री कोकाटे यांना नोटीस देखील बजावण्यात आली आहे. बँकेची नोटीस सोबतच शेतकऱ्यांबाबत केलेलं वक्तव्य तसेच फसवणुकीची शिक्षा अशा वेगवेगळ्या प्रकरणी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर कारवाईची तलवार कधीही फडणवीसांकडून उपसली जाऊ शकते. मात्र या प्रकरणावर पडदा टाकण्यासाठी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मुख्यमंत्र्यांनाही शरण गेल्याची चर्चा सध्या जोर धरू लागली आहे. त्यामुळे येत्या काळात माणिकराव कोकाटे
यांनी कोणतंही शेतकऱ्यांबाबतचं वादग्रस्त विधान करू नये म्हणजे झालं. या व्हिडिओबद्दल आपलं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा. असेच नवनवीन माहितीपर व्हिडिओ पाहण्यासाठी लोकमतला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका. लोकमत.com साठी किरण नाईक, नाशिक.